महाशिवरात्रीनिमित्त खानापुरात भव्य त्रिदिनी शिवमहापुराण कथा सोहळा। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे भव्य त्रिदिनी संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। ही कथा 14 फेब्रुवारीपासून सुरू असून 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। स्वरगंधर्व, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार व हिंदू धर्मरक्षक ह.भ.प. श्री नवनाथ महाराज म्हस्के बाबळेश्वर यांच्या सुमधुर वाणीतील शिवमहापुराण कथा गोदावरी नदीच्या तीरावर नागेश्वर मंदिरासमोर मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाली आहे। दररोज रात्री भक्तिरसाने ओथंबलेले वातावरण अनुभवण्यास मिळत असून भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे। महांकाळ वाडगाव रोड मित्रमंडळ तसेच समस्त ग्रामस्थ खानापूर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कथेची सांगता होणार असून त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवमहापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेख। वाचून राहिले काहीतरी रडून राहिले, सांगायला किती वेळचे बोलत दाखवायचे, त्यांना का तोंडातून शब्द निघाला नेमकं झालं काय माय बाळूचं। त्या जावयाला विचारलं तुम्ही का रडून राहिले, जावई म्हणे मला वाचता येईना म्हणून रडून राहिले। विना सहकार नाही उद्धार, पुढच्याने केलं म्हणून मागच्याने केलं, अशी गंमत आहे महाराज। चाललंय मागचे शिवरात्र धरत होते, आम्ही धरितो। एक दिवस जातो रताळे आणा, बटाट्याची चटणी करा, झिरकं करा, खिचडी करा, एक नाही काय पदार्थ काय आयटम, गावराम तुपाचा वास घरात घमघमाट, का करायची का शिवरात्र। म्हणून श्रद्धा माणसाकडे डोळस असावी। का बरं माहिती का, आपण रिझल्ट भेटण्याचं कारण काय, तर जी क्रिया करतो आपण त्या क्रियेच्या पाठीमागचं कारण काय, त्या श्रद्धेला डोळस श्रद्धा असं म्हणतात। नैमिषारण्य 88,000 ऋषी आहेत, 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये। आजही नैमिषारण्य आहे, तिथे कलीचा प्रभाव नाहीये, तिथे कलीचा प्रभाव नाहीये आणि म्हणून तिथे हे ऋषीमुनी साधू संत यज्ञ यागादिक कर्म करतात। पण यज्ञ यागादिक कर्म संपल्यानंतर ज्या वेळेला माणूस मोकळा बसतो ना निवांत, त्यावेळेला त्याच्या डोक्यात विचार सुरू होतो। एक हिंदी मध्ये म्हण आहे, खाली दिमाग शैतान का घर होता है। आणि अजून एक मराठीत म्हणे, थोडी माफी मागून बोलतो बरं का, रिकामा न्हावी भीतीला तुंबड्या लावी। सगळे घरातले जर देवाला गेले पुढं, म्हातारी एकटी घरी असली ना कधीच शेजारणीच्या घरी जात नाही, पण त्या दिवशी एक भाकर थापी ती लगेच शेजारणीकडे जाऊन बसू, तुम्ही दिया ना बाई, वसाना बाई, चहा करते ना बाई, आजकाल काय वाट वळली, कधीच येते नाही, आज कशा आल्या बाई, सगळे देव देवाला गेले, मी एकटीच घरात आहे, घर जसं खायला उठलो। एक घर खायला उठलं का नाही, विचार खातात माणसाला। हा सुद्धा प्रश्नच पडला पाहिजे, मी एकटी बसले मला का बरं असं हो राहील, तगमग विचार खातात, विचार, मग चिंता होते। चिंता आमच्या आजाराला कारण ठरते, म्हणून अशा मोकळ्या वेळेमध्ये आम्ही चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं। काय नाही, ज्याला लिहिता येतं ते शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी तुळशीची माळ घ्या, नामस्मरण करीत बसा, विचार येणार नाही, काही येणार नाही, हळूहळू सवय